आता आम्हाला भेटायला आली आहे मीरा आणि ती आमच्यासाठी नाश्ता घेऊन आली आहे, तर आम्ही तिकडे जातो आहे. सो आम्ही बऱ्याच जणांना भेटायचा प्रयत्न केला, पण खूप काही लोकांना भेटू शकतोय कारण ते जवळजवळ आहेत. खूप कमी लोकांना. सो त्यातलीच एक आहे मीरा आणि आता ती आमच्यासाठी मस्त ब्रेकफास्ट घेऊन आली. कारण काल खरं तर तिच्या घरी जेवायला जायचा प्लॅन होता, पण अरे आपण प्रेसच नाही केलं. काय करायचं? झिरो. ओके हां लॉग. तर काल तिच्या घरी जेवायला जायचा प्लॅन होता, पण लायसन्स दुसरीकडे आल्यामुळे आम्ही दुसरीकडे गेलो, मग तिथे जेवलो. आणि आता मग ती म्हणाली मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. सो ती आली आहे, आपण तिला भेटूया आणि मग आपण निघूया पुढच्या प्रवासासाठी. हाय मीरा. हाय. आम्हाला इकडे कोणी भारतीय भेटलं की बरं वाटतंय ग. आम्ही आता निघालोय जर्मनीला जायला, ब्लॅक फॉरेस्ट, आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत स्वित्झर्लंडला. सो आणि वाटेत आम्हाला जे मीराने दिलं आहे ते आम्ही वाटेत कुठेतरी थांबवून आता खाऊ. एवढं तिने आणून दिलंय. असं आहे खूप छान आहे. काय नाव तिचं नाव? मीरा. मीरा. थँक्यू मीरा. थँक्यू मीरा. टेस्टी फूड. सुखी भव. सेम मला पांड्याची आठवण आली. सेम ऐकिया म्हणून होतं मी तुला ऐकिया. माझा पांडा घरी राहिला, माझा पांडा. चला जाऊया. हे काय काय आहे गुगल प्ले? ही जी आयटनरी आहे ही आम्ही स्वतःहून चेंज केली आहे. तर तुम्ही आमच्यासोबत बघताय की नितीन दादा वगैरे आहेत, त्यांची पण एक फॅमिली आहे, ते सुद्धा त्यांच्याने फिरतायत. सो आम्ही आयटनरीमध्ये खूप बदल करून फिरतोय. पण यांची जी ग्रुपची आयटनरी असते ना, ज्यामध्ये इंडियन रेस्टॉरंट्स ॲड असतात आणि ज्यामध्ये ते तुम्हाला हवं तिथे फिरवतात आणि त्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही. पण आम्ही हे स्वतःहून आयटनरी चेंज करून एक चॅलेंज घेतलं होतं की नाही आम्ही करू शकतो. पण केव्हा जेव्हा आम्ही पण काहीतरी एक छान प्लॅनिंगने येऊ, आमच्यासोबत बरंच काही कॅरी केलेलं असेल तेव्हा, पण तेही आम्ही केलं नाही. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आम्हाला, पण तरी पण मॅनेजेबल. असं नाही की आम्ही मॅनेजच करू नाही शकलो, वाटच लागली, असं काही झालं. तर मॅनेज करतोय, आम्ही मजा करतोय. हा सुद्धा एक एक्सपिरियन्स आहे, ज्यातून कळतं की तुम्ही काय आणलं पाहिजे काय नाही आणलं पाहिजे. पण व्हेजिटेरियन जर तुम्ही असाल देन यू मस्ट कॅरी पॅक्ड फूड. तुम्ही काहीतरी घेऊन आलं पाहिजे, आणि ते खाताना आम्हाला नॉन व्हेजिटेरियन असून भीती वाटते. सो व्हेजिटेरियनने तर खूप काळजी घेतली पाहिजे. ट्रोल करायला मजा. काय बोललास? अंकिता नख लागतायत. लागू देत. इस्त्री मोडेल टी शर्ट. तेच चर्च आहे ना ते. तर आम्ही विजिट केलं जर्मनीमधलं हे कोलॉन कॅथेड्रल. याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे याचं काम 300 वर्षापासून चालू आहे आणि असं म्हटलं जातं की हे एक शापित चर्च आहे. असं त्याला डेव्हिलने एक शाप दिलेला आहे की जर याचं कन्स्ट्रक्शन थांबलं तर तो जगाचा अंत असेल. त्याच्यामुळे कंटिन्यू इथे काही ना काहीतरी कन्स्ट्रक्शन चालूच असतं आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हाही कन्स्ट्रक्शन चालूच होतं. सो हे कधीच पूर्ण झालेल्या अशा अवस्थेमध्ये दिसत नाही. सो हे असं उंचच्या उंच जे कॅथेड्रल आहे हे फेमस आहे त्याच्या आर्किटेक्चरसाठी आणि त्याच्या लॉंग पिरियड ऑफ कन्स्ट्रक्शनसाठी.
या कॅथेड्रलबद्दल तुम्ही जेवढं वाचाल तेवढं कमीच आहे, कारण याला खूप इतिहास आहे. अँड दिस कॅथेड्रल प्रोटेक्ट्स द प्रेशियस रेलिक्स ऑफ 3 किंग्स. कसं चालतंस कडं? सेम गोरिला सारखं चालू होतं, सेम गोरिला सारखं. हे नाही त्यांची 16 आहे. गोरिला सारखं चालून दाखव दाखव. असं नाही, असं चालत होत असतो. We are in Black Forest. कोणाला लागतंय? अरे लागतंय यार. भाई याडा झालाय काय? आज आम्ही खाणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक, आणि तो सुद्धा ब्लॅक फॉरेस्ट मध्ये. तिकीट काढलात का तुम्ही? त्याची अशी गुलाब बघते, हे खूपच सुंदर आहे यार. पिवळ्या रंगाचं आहे. गुलाब आहे की काय? गुलाबच आहे. ऐक कसलं मस्त आहे, काय सुंदर गुलाब आहे. काय वाटतं तुला? कसा असशील रे? आम्हाला चालत पाठवून स्वतः तुला 4-5 किलो कमी करायचंय, आम्हाला थोडी कमी करायचंय. किती मस्त आहे ना इकडे. आम्ही आता मस्त फोर्ट वरती चाललोय, आणि इथे आहे आता शटल. 2 युरो. तुझ्या व्हिडिओ मध्ये जाऊ काय? मध्ये येऊ नको, मार कशी. मी नाही घाबरत तुला. घाबरत नाही ताई, काय नाही. मग मी घाबरतच नाही. राडे करते तुला. कुणाल मग मी काय सांगितलं तुला काम? तुला काय पण बोलते. हो. कोणाला दाखवायचं? चला जाऊ द्या. पैसे द्या म्हणता. म्हणजे कॅश. खूप सुंदर होते. मस्त असंच घेणार आहे. आपणच घेणार. खाली बघ ना, खाली दरी आहे पूर्ण. तिथे पाणी आहे. तिथे पायऱ्या बिरे आहेत. हो, हे बघ किती मस्त आहे खाली. लोक पण गेलेत वाटतं खाली. इथून गेले. कॅथेड्रल बघून झाल्यानंतर आम्ही निघालो अल्ट्स कॅसलकडे, आणि हे अल्ट्स कॅसल खूप सुंदर आहे. याची सुद्धा हिस्ट्री आहे, पण याचे जे आत्ताचे त्यांचे जे वंशज आहेत ते अजूनही तिथे राहतात. त्याच्यामुळे हा जो किल्ला आहे, या किल्ल्यामध्ये त्यांची फॅमिली एका बाजूला राहते, आणि एक बाजूला पूर्ण आपण तो किल्ला बघू शकतो.
काय म्हणते तो? पहिलं बघून म्हणतो आणि माझे खूप सर्व पाच. तो काय म्हणाला आपण काय बघून घ्या पहिलं? ती बघून घ्या पटकन. मग 17 मिनिटात गाइडेड टूर आहे. गाईड सगळी माहिती देणार. हो सगळं दगडातच हे केलंय. इकडनं बाहेर येतो. तर इकडे राहणारे जे राजा होते, त्यांची फॅमिली होती, त्यांची ट्रेजरी जी आहे ती सगळी बघायला आधी आम्हाला अलाउ केलं त्यांनी. ते सगळं बघून झाल्यानंतर गायडेड टूर होती, पण तेव्हा शूट करू शकत नाही, त्यामुळे ते फक्त मी बघितलं आहे. ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. पण ही जागा आणि त्यांची ज्या पद्धतीने त्यांनी हे किल्ले सांभाळले ते खरंच खूप बघण्यासारखे आहे. Marcus Hauswirth, and I'm going to be your guide today. We're right now standing in front of 500 years of building history. So the first building that was built on this castle is this one. This is called the Platt Els, and it comes from the 12th century. And also they are the first man or the first person which was officially named of the family Els, called Rudolphus the Elder lived there. You can see it's a typical Romanesque building because of this rounded arches up there. And if you look around the courtyard, you can see another building. This one. But the rest of it does not really resemble it. It's because this rounded arches here were the first living palace of them, where they lived together with this tower. And this later was the foundation for the house which was built on it on top. And the houses which are here on the castle were built after the time period of 1268, because in this period 3 brothers lived in the castle or in the Platt Els, but they also had a family and it got a little bit tight there, so they decided to split a little bit up and then use the different rooms here and gave themselves everyone
they gave everyone a place to build up their houses on, like a property. And then they also, they also started to divide their family, and made or some branches came into existence. So we have the branch of family Els-Rübenach, family Els-Rodendorf, and family Els-Kempenich. And they also built houses, like I said. So we have over here the house of family Els-Rübenach, down here the house of family Els-Rodendorf, and the house of family Els-Kempenich. These two are typically Gothic buildings from the 15th and 16th century, and you can see it on the pointed arches here on this chapel bay. And this chapel bay is interesting because it was built outside of the castle. It was the law back then that at the altar God is present, and you could not put yourself above God, so you had to build outside, so only the sky is over the altar, and you wouldn't break this law. And this building is from the 17th century, and you can find marks and stylistic devices from the late Baroque, early Baroque times and late Renaissance. The castle looks on a very long history of peace, and there was only one conflict which was noted in the year 1331. At that time, it was that the family Els-Rodendorf were free knights of the free imperial knights, and they could do what they want in their part of the empire. But that was a problem for the Archbishop of Trier back then, who was outside of the parts with the family Els owned, and then he just wanted them to be a part of his, and they shall be his vassals. So he declared them feud, and then the Els feud started, and this took about 5 years. The Els made some allies with some other free imperial knights in this region, and they got together, and they wanted to stop this rivalry between them. And then the Archbishop decided to put this castle on siege. He also attacked it, but he couldn't take it by storm, so he just besieged it for 5 years. After these 5 years, the family Els had to stop defending themselves because they got out of stock, and then they had to surrender, and then they got over the times also vassals of him, of the Archbishopship of Trier. Since then, they were under him. After that, there were no noted conflicts anymore. The family Els was very good at politics and diplomacy, and they could always shift around with marriages, and also changing. One part of the family changed to the Catholics, the other one changed to the Protestants, so they avoided the 30-year war, and so this castle is nearly original. But at 1920 there was a big fire here, and some parts burned down, especially parts you see today which are in this reddish color. For example, here this house was burned down till the point where you see these reddish parts. The rest was not there, and they had to build up again. After that, or besides that, there were no destruction in this castle, and the castle was also never, or they never started to put in some devices for warfare here. So no guns were deployed or anything else, because it got militaristically in the 18th century useless, because it was just in a wood far away. While the family had started to live here, it was a way where travelers and merchants traveled, so they could get money from them. Especially the hiking route today was this road back then, but before that or after that there was nothing similar. Yes, we will now go into the first room.
For that, some rules. Inside the castle aren't photos or videos allowed, and also be aware there are many things. There are many things like the exhibits standing outside into the room. Be a little bit cautious there that you don't come on anything. And of course, don't lean and touch anything. Thank you. आतापर्यंत आम्ही जेवढे कॅसल्स बघितले त्या प्रत्येक कॅसल्सवरती रेस्टॉरंट आहेत आणि तरीसुद्धा ते खूप छान मेंटेन ठेवलं आहे, कुठेही कचरा नाही, काही नाही. आता जी गायडेड टूर होती त्याच्यामध्ये आम्हाला किल्ल्याच्या आतमधला जे पार्ट दाखवला गेला ते शूट करणं अलाउड होतं, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही. पण खरंच खूप सुंदर आणि बघण्यासारखी जागा आहे. मी तर इथली माती सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने बघत होते की काय काय आहे आणि कसं आहे. पण इथे यांचे किल्ले बघितल्यानंतर खूप भारी वाटलं आणि काही गोष्टींची खंतसुद्धा वाटली. आत्ताच आम्ही हा एल्ड्स कॅसल बघून निघालो आहे आणि असं वाटतं की कुठेतरी आपण कमी पडतो आहे. म्हणजे आपल्याकडे महाराजांच्या किल्ल्याबद्दल सांगण्याच्या मुळ्या गोष्टी आहेत, पण आपण सहज लोकांना किल्ल्यांवरती जाऊ देतो आहे. आणि आता पावसाळा येतो आहे, पावसाळ्यामध्ये तर आपण बघूच शकतो की आपल्या किल्ल्यांवरती नुसती जत्रा असते, फिरण्यासाठी मजा मस्ती म्हणून, पाऊस एन्जॉय करण्यासाठी जे आपण किल्ल्यावरती जातो आहे ना ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. यांच्याकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी आहे, कारण ते ज्या पद्धतीने त्यांची हिस्ट्री सांगतात आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते मेंटेन केले. भले त्यांनी सगळ्या किल्ल्यांवरती रेस्टॉरंट केलेत आणि तिथे ते सगळं विकतात, पण त्यांनी ते मेंटेन केलं आहे आणि त्या पद्धतीचे गाईड त्यांच्याकडे आहेत जे व्यवस्थित इन्फॉर्मेशन तुम्हाला देतात. तर वाटतंय असं की आपण कुठेतरी ह्या बाबतीत मागे आहोत आणि खरंच काहीतरी केलं पाहिजे. बाहेर फिरल्यानंतर ना या गोष्टींची खूप जाणीव होते की आपल्याकडे खूप काही आहे, पण आपण त्याची किंमत ठेवत नाही आहोत आणि ती खूप लवकर ठेवली गेली पाहिजे. इथे लहान लहान मुलंसुद्धा किल्ल्यांवरती येत आहेत आणि त्यांना जाणून घ्यायचं आहे की काय होतं काही नव्हतं ह्या गोष्टी, आणि त्या आपल्याकडे होत नाही आहेत आणि त्या व्हायला पाहिजेत. आपल्याला महाराजांनी खूप काही दिले आणि त्यांच्यामुळे आपण जे सगळं आज बघतोय त्याची कुठेतरी जाणीव आणि त्याची कुठेतरी कदर करायला देखील आपण शिकलं पाहिजे. आणि त्यामुळे ते सगळं जतन होणं आणि त्या सगळ्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे. इथल्या लोकांना ना त्यांच्या गोष्टींबद्दल फार आस्था आहे आणि त्यांच्याकडनं आपण तेच शिकलं पाहिजे. आपल्याकडे ना कितीतरी असे आहेत जे गड संवर्धनासाठी झटत आहेत, कितीतरी मुलं आहेत जी त्याच्यासाठी खरोखर तळमळीने काम करत आहेत. आणि त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी की गडांवरती फिरायला येणाऱ्या सगळ्यांना ना यावर्षी आपण बंद करूया. आणि फिरायला म्हणजे फक्त पोजिंगसाठी किंवा मजा मस्तीसाठी जे पावसात येतात ना त्यांना आपण बंद करूया. हो हो, हाय कुणाल सर. झाली बाबा त्याची इच्छा पूर्ण, केली एकदाची त्याची इच्छा पूर्ण. आता आम्ही निघालो जायला ब्लॅक फॉरेस्टला. आमचा आजचा स्टे तिकडे आहे आणि ब्लॅक फॉरेस्ट केक आम्हाला जो आज ट्राय करायचा होता तो आज आम्हाला वेळ मिळाला नाही, त्यामुळे आम्ही तो उद्या नक्की ट्राय करणार आहोत. आता आम्ही हॉटेलला जातोय. आता आम्ही हॉटेलला पोचलो आणि ही आहे आमची रूम. किती मस्त वाटतंय. ही राईन व्हॅलीच्या बाजूलाच आज आम्ही राहणार आहोत आणि इथून असं आहे सुंदर. मला तर इथे जरा जास्त दिवस राहावंसं वाटतंय, पण नाही लाजायचं, लवकर टूर संपून घरी पण जायचं आहे यार. हे तर मला जास्तच युनिक वाटलं. इथून टॉयलेटमधून व्ह्यू. So I'll see you guys in a bit. हा नळ फारच आवडलाय, मस्त आहे ना. तर आमची ही 7-7 दिवसाची टूर आता झाली आहे, अजून बाकी आहे. पण त्याआधी मला असं वाटतं की आपण इंडियन्स म्हणून जेव्हा अशा कंट्रीमध्ये फिरायला जातो तेव्हा आपलं एकच हे असतं
की मला कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त देश फिरायचे आहेत, कारण मला ते टिकमार्क करायचे आहेत, मला ते फोटोज घ्यायचे आहेत आणि मला फक्त लोकांना सांगायचं की मी एवढ्या कंट्रीज फिरून आलोय. सो ते नसावं, पण त्या बदल्यात आपण काय करू शकतो, तर आपण काय छान गोष्टी आहेत त्या तिथल्या व्यवस्थित कशा बघता येतील किंवा तिथल्या काय चांगल्या लोकेशन्सना आपण कसे राहू शकतो. कारण मी जसं उदाहरण दिलं होतं एकदा, की एखादा बाहेरचा माणूस हा भारतामध्ये आला आणि त्याला माहिती आहे की इंडिया म्हणजे दिल्ली, तर तो दिल्ली फिरून गेला तरी तो सांगू शकतो की मी इंडिया फिरून आलोय. सो तसं आहे की आपण अख्खा देश पिंजून नक्कीच नाही काढू शकत, पण त्या देशातल्या ज्या काही चांगल्या वास्तू आहेत किंवा ज्या काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला जर कळल्या, आता समजा मी जर बाहेरच्या देशातली आहे आणि मला भारतातलं देवबाग कसं कळणार, कारण काहीच सोर्स नाही आहे कळण्यासाठी. देवबाग सुंदर जागा आहे, पण ती जगाच्या पाठीवरती कशी आहे, तर त्यासाठी ती कशी पोचवता येईल लोकांना हे सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि मला इथे आल्यानंतर बरेच प्रश्न, बरीच उत्तरं आणि बऱ्याच गोष्टी अशा कळल्या की ज्या आपण आपल्या देशामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो, आपल्या टुरिझम सेक्टरमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. मी माझ्या बाबांना नेहमी सांगत असते की ही गोष्ट चेंज झाली पाहिजे, ती गोष्ट चेंज झाली पाहिजे. ते माझं ऐकत नाहीत, ही गोष्ट वेगळी, त्याच्यामुळे तो त्यांचा बिझनेस आहे आणि माझा तो बिझनेस नाही. मी फक्त फुकट ब्रँड अम्बॅसेडर आहे त्यांची. पण जेव्हा आपण बाहेर फिरतो, बाहेरच्या देशांमध्ये फिरतो, तेव्हा बऱ्याच गोष्टीची एक जाणीव सुद्धा होते आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात की आपल्याला काय चेंजेस केले गेले पाहिजेत आपल्याकडे, कशा पद्धतीने लोकांसमोर टुरिझम आणलं पाहिजे. ह्या कंट्री इथल्या ज्या आहेत ह्या टुरिझमवरती फार डिपेंड नाही आहेत, पण तरी सुद्धा जे टुरिझम आहे ते किती छान आहे आणि कशा छान पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी तुम्हाला एकच सांगेन की कधीही हा अट्टाहास ठेवू नका की जिथे कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कंट्री फिरवणार असतील. तर कारण मी जेवढं बघितलंय त्यामध्ये असं होतं की तुम्हाला बसमध्ये बसवलं जातं आणि तुम्हाला बसमधून एक राऊंड मारला जातो आणि सांगितलं जातं की हे आहे, हे असं. तिथे जाणं, त्या सगळ्या कंट्रीज करणं, पूर्णपणे फिरणं हे कधीच शक्य नसतं. त्याच्यामुळे ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच तुमच्यापर्यंत जर पोहोचल्या पाहिजेत किंवा तिथे तुम्हाला जर वेळ मिळाला पाहिजे. कारण जसं आम्ही सांगते आता मी तुम्हाला की इंडियन फूड आपल्याला इथे लागणारच. सो जर दुपारी जेवायचंय, रात्री जेवायचंय, बरं इथे रात्र, आत्ता जेव्हा आम्ही आलोय तेव्हा रात्र होतीये 10-10:30 वाजता, पण इथे लोकांचे सगळे रेस्टॉरंट्स वगैरे सगळं बंद होतं 7 वाजता. सो 7-8च्या आधी तुम्हाला जेवून परत रिसॉर्ट, तुमचं जे काही हॉटेल आहे त्याच्यावरती परत यायचंय. त्याच्यामध्ये 2 वेळा तुमचं जेवण होणार आहे, म्हणजे तिथे तुमचे किती वेळ जाणार आहे. त्यानंतर तुमची आयटनरी ही त्याच्या अवतीभोवती फिरणार आहे, कारण रेस्टॉरंट एकीकडे, म्हणजे हॉटेल तुमचं जेवणाचं जे आहे ते एकीकडे आणि तुमचे साईट सीइंग दुसरीकडे, असं होत नाही. त्यामुळे व्यवस्थित जे लोक प्लॅन करतायत ना त्यांना मी एकच सांगेन की ॲडिओनाची खरंच सप्टेंबरमध्ये टूर आहे युरोपची, तुम्ही त्यांच्यासोबत येऊ शकता. बऱ्याच जणांना वाटत असेल की मी या टूरला फुकट आले म्हणून त्यांचं प्रमोशन करते, तर असं काही नाहीये. मी पैसे देऊन आलेली आहे. फक्त काही गोष्टी आयटनरीमध्ये आम्ही चेंजेस केल्या होत्या त्या आमच्या अकॉर्डिंग, आणि त्यासाठी आम्ही पे केलं होतं. ते सगळे आमचे चोचले म्हणू शकता तुम्ही, ते होते आणि ते आहेत, तसं ते करण्यासाठी आम्ही आलोय. आणि मला बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्यात, मला बऱ्याच गोष्टी अजून बघायच्या आहेत आणि त्यासाठी मी परत युरोपमध्ये येणार आहे आणि त्यावेळेला मी नक्की वेळ काढून येईल आणि बऱ्याच ज्या ज्या गोष्टी राहिल्यात त्या करेन. आता ही आमची थोडीशी रिलॅक्सवाली टूर होती आणि मला अजिबात आवडत नाही की आम्ही कुठेही असं ट्रिपला गेलो की एक्झॉस्ट होऊन परत जाऊ. त्यामुळे आम्ही थोडं रिलॅक्स जेवढं जमेल तेवढ्या गोष्टी करतोय, कारण ऑलरेडी आमचं तिकडचं लाईफ आम्ही स्वतः एवढं बिझी करून ठेवलं की तिथे आम्ही एक्झॉस्ट झालेलो असतो. त्याच्यानंतर आम्ही कुठे जर टूरला आलोय तर तिथूनही दमून थकून भागून आम्हाला जायचं नाहीये, कारण मी माझी कामं ही लगेच पोचल्यानंतर नेक्स्ट डे पासून चालू केलेली आहेत. तुम्ही या माझ्या टूरला स्वतःच्या टूरशी कम्पेअर नका करू, कारण तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ हे इंडियन फूड मिळणार आहे, जे आम्ही आत्ता थोडंसं स्ट्रगल करतोय आणि आम्ही आमचं शोधून खातोय, कारण आमची आयटनरी तशी आहे. जेव्हा तुम्ही ग्रुपसोबत याल, तुमचे आई वडील येतील किंवा कोणी येतील, तुम्हाला बेस्ट फूड दिलं जाईल, तुम्हाला बेस्ट फिरवलं जाईल, तुम्हाला सगळ्या गोष्टी केल्या जातील. कारण जे लोक येतात त्यांची फिरण्याची पद्धत आणि आमची फिरण्याची पद्धत यामध्ये थोडासा फरक तर आहेच. त्यामुळे नक्की तुम्ही ॲडिओनासोबत येऊ शकता टूरला. आणि हो, मी बालीला, तुम्ही मला जॉईन करू शकता. आपण बालीला सुद्धा जातोय ऑगस्टमध्ये, सो नक्की जॉईन करा आणि बालीचं तिकीट लवकर बुक करा. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण उद्या जातोय झुरिकला आणि झुरिक नंतर आपण पुढचं मी तुम्हाला सांगत जाईन, कारण सध्या मला एवढंच माहिती की आम्ही उद्या जातोय झुरिकला. पण पुढचं माहिती आहे मला इंटरलॅकेनला वगैरे जातोय ते, पण उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण झुरिकला चाललोय.